नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये घेऊया 36 जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. सांगलीमध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी उपस्थित असतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकाऱ्यांसोबत या प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी धुळवड साजरी केली. न्यायाधीशांचं वागणं कितपत योग्य आहे असा सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केला. 100 दिवसाच्या आत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल असा दावा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला. सरकार केवळ जातीय दंगली भडकवण्याचं काम करतंय असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं नाना पटोले म्हणाले. महायुतीमध्ये शिंदे अजितदादांची स्थिती वाईट आहे. भाजप त्यांना जगू देणार नाही असा टोलाही पटोलेंनी लगावला. खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री आणि नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला. नितेश राणे मुख्यमंत्र्यांचंच ऐकत नाही तर आपण काय बोलणार असा टोला सुळेंनी लगावला. महिलांवर कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर आरोपी कोणीही असो, कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीवर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. तर राज्याचे गृहमंत्री सतर्क आहेत, ते चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतात असंही चाकणकर म्हणाल्या. करुणा शर्मा मुंडे यांच्या याचिकेवर आज परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याची याचिका करुणा मुंडेंनी केली आहे. बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तिघांना सांगली शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये सोन्याच्या बांगड्या ठेवण्यासाठी कोल्हापुरातून आरोपी आल्याची माहिती आहे. सांगलीच्या मिरजेत नशाविरोधी कारवाई अंतर्गत गांजा विक्री प्रकरणी 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय. तर त्यांच्याकडून 67,000 रुपयांचा 2 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघा जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. संत तुकाराम महाराजांच्या बीज यात्रेच्या निमित्तानं श्री क्षेत्र देहूनगरीत जय्यत तयारी सुरू आहे. इंद्रायणी नदी घाट परिसर स्वच्छतेसह मंदिर परिसर स्वच्छ करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात 2 ते 3 जणांनी मोठा गोंधळ घातला. त्यांनी पोलीस आणि सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. होळी धुळवड साजरी करून घरी जाणाऱ्या दुचाकीवरील मामाभाच्याचा अपघात झाला. भारूड गावच्या हद्दीमध्ये झालेल्या या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. रेल्वे आरक्षण सुरू होताच 3 मिनिटांमध्ये फुल होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. त्यामुळे ऐन सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये. होळी आणि शिमगा हा कोकणातील एक महत्त्वाचा आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणारा सण आहे. शिमग्यासाठी सुमारे 2 लाखांपेक्षा जास्त मुंबईकर कोकणात गेले होते. त्यांच्यासाठी रेल्वे, एसटी महामंडळ तसंच खासगी वाहतूकदारांकडून अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली होती. पालखीसाठी कोकणातील अनेक प्रवासी येत्या 2 दिवसात दाखल होणार आहेत. राज्यातील 400 वर्षांच्या ऐतिहासिक 17 कोटी दस्तऐवजांपैकी 6 कोटी कागदपत्रांचं डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आलंय. मुंबईतील पुराभिलेख संचालनालयानं हे डिजिटायझेशन केलंय. राज्यातील ग्रामपंचायतींची नावं वगळता अन्य ठिकाणी कामगारांचे किमान वेतन वाढवण्यात येणार आहे. त्यावर येत्या 2 महिन्यात हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा 3 वर्गवारींसाठी वेगवेगळे किमान वेतन निश्चित करण्यात आले. राज्यात माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त आणि अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथल्या विभागीय माहिती आयुक्त अशी 4 पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्यासाठी प्राप्त अर्जांमधून योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी शोध समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याला लवकरच मुख्य माहिती आयुक्त मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून राज्यात असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढतंय. त्यामुळे नागरिकांना आजाराच्या विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय.
सध्या तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार असे आजार मागे लागलेत। वर्षागणिक या आजाराचे रुग्ण वाढत आहेत। फळपीक विमा योजनेमध्ये 23% बनावट अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये सर्वाधिक 7,334 अर्ज एकट्या जालना जिल्ह्यातील आहे। हे अर्ज बाद केल्यामुळे एकूण 13,60,00,000 रुपयांचा विमा हप्ता वाचलाय। दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील फुट ओव्हर ब्रिज 15 दिवस बंद ठेवला जाणार आहे। दुरुस्तीच्या कामासाठी 16 ते 30 एप्रिल दरम्यान हा ब्रिज बंद असेल। मुंबई स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांवर नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेने नेमलेल्या क्लीनअप मार्शलकडून मांडवली करून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत। त्यामुळे मुंबईमधील क्लीनअप मार्शल हद्दपार केले जाणार आहेत। क्लीनअप मार्शल नेमलेल्या कंत्राटदाराची मुदत मे मध्ये संपणार आहे। हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून नवा पर्याय शोधला जाणार आहे। मुंबईतील वाढत्या तापमानामुळे आता रात्री रस्त्यांचे काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। त्याचबरोबर रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत लक्ष केंद्रित करावं अशा सूचना पालिकेकडून अभियंत्यांना देण्यात आल्या। शहर उपनगरातील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं येत्या 3 महिन्यात अधिक गतीनं करावी लागणार आहेत। मुंबई महापालिकेच्या नवीन कर प्रणालीमुळे कराची थकबाकी आणि कर भरण्यात झालेल्या विलंबाचा फटका महापालिकेला बसण्याची शक्यता आहे। गेल्या काही वर्षांपासून थकीत असलेल्या 22,656 कोटी रुपयांच्या मालमत्ता कराच्या वसुलीचं आव्हान पालिकेच्या समोर आहे। मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेच्या 2 महिला तिकीट तपासणीसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे। 12,000 पेक्षा जास्त फुकट्यांवर कारवाई करत लाखो रुपयांचा महसूल गोळा केला। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडे नोंद असलेला ऊस वळसे पाटलांच्या खासगी कारखान्याला देण्याचा कारखान्याचा ठराव झालाय, असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केला। त्याचबरोबर कारखान्याच्या स्क्रॅप विक्रीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही निकम यांनी केलाय। जळगावच्या बोदवड तालुक्यातील लोणवाडी जामठी रस्त्यावर बंपर पलटी झाला, त्यामुळे अपघात झाला। या अपघातात डंपर चालक जखमी झाला। हवामान विभागानं विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। 11 पैकी 6 जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअस पुढे गेलं, तर अकोल्यात सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। जे रुग्णालयात आता दर तासाला 2,800 चाचण्या होणार आहेत। विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, प्लाझ्मा तसंच सिरम मधील विविध घटक, रसायनांचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाणारे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ऑनलायझर यंत्र जे रुग्णालयामध्ये दाखल झाले। त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना वेगवान चाचण्यांमुळे दिलासा मिळणार आहे। शिरूरच्या टाकळी हाजी आणि बडनेर परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय। वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला, त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या नावावर खंडणी मागतो म्हणून मराठा तरुणांनी मारहाण केला। आशिष विशाळ हा आपला सहकारी असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी ही कबुली दिली। बारामतीमधील शारदा प्रांगणात नव तेजस्विनी जिल्हा महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं। त्यानंतर पुन्हा सुप्रिया सुळेंनीही उद्घाटन केलं। सातारा जिल्ह्यातील अब्रुळ करवाडी भोसगाव इथं डोंगराला लागलेल्या वणव्यात एकाचा होरपळून मृत्यू झाला। आग विझवण्यासाठी गेले असता ही घटना घडली आहे। या वणव्यामध्ये 100-150 झाडांची आंब्याची बाग जळून खाक झाली। वाशिमच्या मोठेगाव शिवारात शेतात साठवून ठेवलेल्या गवताच्या गंजीला आग लागली। यात लाखो रुपयांचं गवत जळून खाक झालं। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। बोदवड रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणातील ट्रक चालकाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं। बोदवड रेल्वे स्थानकाजवळ बंद रेल्वे क्रॉसिंगमधून गव्हाचा ट्रक थेट रुळावर आला होता। या दरम्यान मुंबई अमरावती एक्सप्रेसची ट्रकला धडक बसून अपघात झाला होता। अखेर आता फरार ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर आरोपीला उद्या न्यायालयात हजर केलं जाईल।
उल्हासनगर जिल्हा रुग्णालयात दोघांनी पोलिसांना मारहाण केली। दरम्यान मारहाण करतानाची दृश्य रुग्णांनी मोबाईलमध्ये कैद केली। होळीनंतर धुळवडीच्या दिवशी मुंबईत अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब नोंदवली गेली आहे। अंधेरी आणि देवनार इथल्या हवा सर्वाधिक वाईट असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय। त्यामुळे आज मुंबईकरांचा श्वास अक्षरशः कोंडलाय। निरनिराळे रंग गुलालाची उधळण करत मुंबईकरांनी धुळवडीचा आनंद लुटला। मात्र त्याच वेळी विविध ठिकाणी धुळवडीचा आनंद लुटताना 52 जण जखमी झाले। यापैकी अनेकांच्या डोळ्याला, डोक्याला आणि पायाला मार लागलाय। यापैकी दोघांना रुग्णालयात दाखल केलं आहे, तर उर्वरित जखमींना उपचार करून घरी पाठवण्यात आले। पुण्यातील उष्णतेचा पारा 40शी पार गेलाय, तर यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये नोंदवलं गेलं। राजगुरुनगरमध्ये 40 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कोरेगाव पार्क परिसरातही पारा 40 अंशांवर गेला। उकाडा वाढल्यानं पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन नागरिक करतायत। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगाराचे काँक्रिटीकरण पूर्ण झालंय। त्यामुळे 17 मार्च पासून प्रवासी वापरासाठी हा आगार पुन्हा सुरू केला जाणार आहे। त्यामुळे परळ, दादर आणि कुर्ला नेहरूनगर बस स्थानकामध्ये स्थलांतरित झालेल्या बस फेऱ्या पूर्वीप्रमाणे इथून सुरू होतील। भारतातील शेअर बाजारामध्ये मंदी असल्यानं अनेक कंपन्यांनी 1.1 ट्रिलियन रुपयांचे आपले IPO बाजारात आणलेले नाही आहेत। यापैकी काही IPOसाठी असलेली मुदत संपून जाण्याचा धोका आहे। पण मंदीच्या काळात IPO आणण्यापेक्षा नव्यानं प्रस्ताव दाखल करण्याला कंपन्या प्राधान्य देत आहेत। देशातील 60 शहरांमध्ये एकूण विक्री झालेल्या घरांची संख्या 23% वाढलेली असताना रिक्त घरांच्या संख्येत वर्षागणिक भर पडतीये। या रिक्त घरांपैकी 80% घरं मोठ्या शहरांमध्ये आहेत। छोट्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलंय। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय। वॉररूममध्ये हा विषय घेऊन चर्चा करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी ओमराजेंनी सीएमकडे केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील आवार गावामध्ये 2 गटात राडा झाला। डीजे वाजवण्यावरून वाद झाल्यानं दोन्ही गटात तुफान दगडफेक झाली। दगडफेकीच्या घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणातील 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा आदेश दिलेला आहे। इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केलाय। 2 दिवसांपूर्वी मोर्शी गावात 2 टोळक्यांच्या वादात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती। या प्रकरणी आता भोसरी MIDC पोलिसांनी 9 जणांना अटक करत त्यांनी ज्या ठिकाणी ही तोडफोड केली होती त्या परिसरातून आरोपींची धिंड काढली। पुण्यातील नरे आंबेगाव परिसरात दहशत माजवत राडा घालणाऱ्या आरोपींची आंबेगाव पोलिसांनी धिंड काढली। आरोपींना पायावर चालवत त्यांनी ज्या ठिकाणी दहशत माजवली होती तिथून त्यांची धिंड काढण्यात आली। धुळवडीच्या आनंदाला शुक्रवारी गालबोट लागलं। अपघातात 11 जण मृत्युमुखी पडले। मुंबईमध्ये रंग खेळताना 52 जण जखमी झाले। जळगावमध्ये सोन्याच्या दरानं नवीन उच्चांक प्रस्थापित केलाय। सोन्याचा दर 91,464 रुपये प्रति तोळा झाला। सोन्याच्या दरात झालेली ही ऐतिहासिक वाढ आहे। कात्रज दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे। उन्हाळ्यामुळे दूध संकलनात झालेली घट आणि आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी मागणी वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। होळी आणि धुळवडीच्या दिवशी मुंबई पोलिसांची विशेष मोहीम पाहायला मिळते। वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 17,495 लोकांकडून तब्बल 1.5 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय। मुंबईतील तापमानात चढ उतार होतोय। मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली असली तरी गेल्या 1-2 दिवसांपासून कमाल तापमान स्थिर आहे। दरम्यान मुंबईत पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज कायम आहे। फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे। केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण आढळून आलेलं नाही, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। रविवारी पश्चिम रेल्वेवर कुठलाही ब्लॉक घेतला जाणार नसल्यानं प्रवाशांना दिलासा मिळालाय। तर मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण स्थानकादरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे। हार्बर मार्गावरही वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक घेतला जाईल।
एसटी महामंडळाच्या जास्तीत जास्त बस प्रदूषण विरहित इंधनावर चालवण्यासाठी 1.5 वर्षापूर्वी 5150 विद्युत बस पुरवठा करण्याचं कंत्राट हैदराबाद इथल्या इव्हरी ट्रान्स कंपनीला देण्यात आलं होतं. परंतु या कंपनीनं आतापर्यंत केवळ 220 बसेसचा पुरवठा केलाय आणि पहिल्यापासून वेळेत बस पुरवठा न करणाऱ्या कंपनीचं कंत्राट अखेर रद्द करण्याचा इशाराच महामंडळानं दिलाय. मुंबईतील रस्ते गल्लीबोळांमध्ये स्वच्छतेबरोबर आता सोमवारपासून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची विशेष स्वच्छता मोहीम मुंबई महापालिकेनं हाती घेतली आहे. महामार्गावरील बस थांबे, त्याचबरोबर दुभाजक, पदपथाबरोबर सांकेतिक चिन्ह, चौकातील फलक आणि दिशादर्शक फलक यांची ही स्वच्छता, रंगरंगोटी आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली आहे, त्यामुळे राज्यात कमाल तापमानाचा पारा 40शी पार केलाय. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट होती. ब्रह्मपुरी इथं उच्चांकी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. देऊळगाव राजे इथं 3 नोव्हेंबर 2012 रोजी झालेल्या सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी भाषण केलं होतं. या भाषणामध्ये केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे दौंड पोलीस ठाण्यामध्ये खोत यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामधून 12 वर्षांनंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता मिळकत कर थकबाकीची वसुली करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. यासाठी महिलांची 12 पथकं स्थापन करण्यात आली आहेत. त्यामध्ये 60 महिलांचा समावेश आहे. तिकीट कन्फर्म नसल्यास प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार नाही. गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं नियमात बदल केल्याचं बोललं जात आहे. मुंबईकरांनी पुढील 10 दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलंय. घाटकोपर इथल्या भाटवाडी परिसरात आरबी कदम मार्ग नजीकच्या घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक 2ची संरचनात्मक दुरुस्ती पूर्ण झाली आहे. सोमवारपासून दुरुस्ती केलेल्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे. त्या अनुषंगानं खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन करण्यात आलंय. कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली असताना तापमानानं 40शी पार केलेली आहे. गुरुवारी चिपळूण भागातील तापमान 38 ते 41 अंशांपर्यंत नोंदवलं गेलं. वाढत्या उन्हामुळे नागरिकांचीही लाहीलाही झाली. सांगली इथल्या मार्केट यार्डात निघालेल्या सौद्यामध्ये उमदी इथल्या शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी प्रति किलो 470 रुपये भाव मिळाला. हा दर या हंगामातील विक्रमी आहे. मागील वर्षापेक्षा बेदाणा उत्पादनात 30 ते 40% घट झाल्यानं बेदाणा व्यापाऱ्यांनी तसं सांगितलंय. इव्ही ट्रान्स कंपनीला इलेक्ट्रिक बस पुरवठ्याचं कंत्राट रद्द करण्याचा एसटी महामंडळानं इशारा दिलाय. करारानुसार बस पुरवठा होत नसल्यानं कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आलाय. भारतीय रेल्वेनं 20 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत अनेक गाड्या रद्द केल्यात. उत्तर रेल्वेच्या उन्नाव इथल्या गंगा रेल्वे पुलावर दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्या कालावधीमध्ये 42 दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं तशी माहिती दिली आहे. विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी 24 आणि 25 मार्च रोजी 2 दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र आहे. आज सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरचा पारा 41.1 अंशांवर पोहोचला. तर कोकणातही सातत्यानं तापमानात बदल होतोय. यामुळे आंबा, काजू आणि जांभूळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. आधारभूत किमतीच्या तुलनेत बाजारपेठेमध्ये तुरीला सरासरी 300 रुपयांचा कमी दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रांकडे तूर विक्रीसाठी येतील अशी अपेक्षा आहे. पण महिनाभरामध्ये एकाही शेतकऱ्यानं आपला शेतमाल केंद्रावर विक्री केलेला नाही. परिणामी तूर खरेदीचा उन्हाळा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सरकारनं 2024-25 या खरेदी वर्षासाठी राज्याच्या उत्पादनाच्या 100% समतुल्य किंमत समर्थन योजनेअंतर्गत तूर, उडद, मसूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. देशातील डाळींमध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सीद्वारे 2028-29 पर्यंत पुढील 4 वर्षांसाठी राज्याच्या उत्पादनात 100% तूर, उडद आणि मसूरची खरेदी केली जाईल असंही नमूद करण्यात आलंय.
श्री संत तुकाराम बीच सोहळा उद्या होणार आहे। यात्रा काळात देऊळगाव इथं वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। यामुळे पीएमपी कडून या कालावधीमध्ये जादा बस सोडण्यात आलेल्या आहेत। दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना देऊळगावला जाणं त्यामुळे सोयीचं होणार आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 29,000 क्विंटल कांदा आवक झाली। अनेक बाजार समित्यांना सुट्टी असल्यानं काही निवडक बाजार समित्यांमध्येच आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1250 रुपयांपासून ते 1550 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्याच्या 5 बाजार समित्यांमध्ये एकूण 157 क्विंटल गव्हाची आवक झाली, तर गव्हाची सर्वाधिक आवक असलेल्या लासलगाव निफाड बाजारात गव्हाला सरासरी 2650 रुपयांचा दर मिळाला। संगमनेर बाजारामध्ये सर्वसाधारण हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 5000 रुपये दर मिळाला, तर लासलगाव निफाड बाजारात लोकल हरभऱ्याला 5151 रुपयांचा बाजारभाव मिळाला। वातावरणातील प्रचंड उकाड्यानं माणसांप्रमाणे अनेक पशु पक्षी त्रस्त आहेत। अशा कठीण प्रसंगी मानवतेचं दर्शन घडवून प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण करण्याचं आवाहन पर्यावरणप्रेमींनी केलंय। अंगण परिसरात माळरानामध्ये सावलीच्या ठिकाणी प्राणी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा असं आवाहन करण्यात आलंय। सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये बाळगंगा धरणासाठी 2403 कोटी रुपयांच्या खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली। यामुळे पुन्हा एकदा सिडकोच्या मालकीच्या बाळगंगा धरणाच्या कामाला वेग आलाय। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोकण विभागीय गुंतवणूक परिषद पार पडली। यावेळी 8500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली। उद्योजकांकडून ठाणे जिल्ह्याला पसंती मिळाली। एकट्या ठाण्यात 4000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहणं अनिवार्य आहे। अधिक गतीनं कामं करताना गुणवत्तापूर्ण कामांवर लक्ष केंद्रित करावं असे सक्त निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले। सागरी किनारा मार्गावर मर्यादेपेक्षा जास्त वेगानं वाहनं चालवणाऱ्या 3260 जणांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। सागरी किनारा मार्गावर भरधाव वेगात गाडी चालवणं, गाड्यांची स्पर्धा यामुळे रात्री आवाजाचा मोठा त्रास इथल्या रहिवाशांना सहन करावा लागतो। यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाअंतर्गत टप्पा 1 मधील उर्वरित 1500 झोपड्या हटवल्या जात आहेत। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे एप्रिल अखेर हे काम पूर्ण केलं जाईल। त्यानंतर हा भूखंड MMRDAला हस्तांतरित केला जाईल। गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे। शहरात हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदवला गेला। अंधेरी आणि देवनार इथं वाईट हवेची नोंद झाली। फेब्रुवारीमध्ये वाहन निर्मात्यांकडून वितरकांना पाठवल्या जाणाऱ्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत 1.9% वाढ झाली आणि ती 3.77 लाखांवर पोहोचली, अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांनी दिली आहे। विदर्भातील तापमानात मोठी वाढ झाली आहे। विदर्भातील तापमान 41 अंशांवर केलं। वर्धा, अमरावतीसह नागपूरला उष्णतेचा येलो अलर्ट आहे। साई भक्तांना मूळ किमतीच्या 10 पट अधिक किमतीमध्ये साहित्य विकणाऱ्या 3 दुकानांवर शिर्डी नगरपालिकेनं कारवाई केली। या दुकानांना पालिकेनं टाळं ठोकलंय। दरम्यान या संदर्भात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला जाणार आहे। ठाणे वाहतूक पोलिसांनी 24 तासात तब्बल 81 तळीरामांवर कारवाई केली आहे। धुळवडीच्या दिवशी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्वाधिक तळीरामांवर कारवाई करण्यात आली। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी इथं उड्डाणपुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला। नागपूरकडे येताना चालकानं चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दिशेनं गाडी वळवली, त्यामुळे हा अपघात झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय। वाशिममध्ये दारूच्या नशेत एका व्यक्तीनं तिघांवर हल्ला केला। आरोपी दारूच्या नशेत एका मुलाला मारहाण करत होता। दरम्यान मुलाचे वडील आणि इतर काही जण त्याला समजावण्यासाठी आले असता संबंधित आरोपीनं त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले। जळगावच्या अमळनेरमध्ये धावत्या दुचाकीनं अचानक पेट घेतला। या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात दगडफेक करून धुळवड साजरी करण्यात आली।
2 गटात ही दगडफेक केली जाते। जितके जास्त लोक जखमी होतील त्यावर्षी तितका जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे। उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये होळी सणाला गळाभेट घेण्यास नकार दिल्यानं आरोपीनं रागाच्या भरात समोरच्यावर गोळी झाडली। या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अहमदाबादमध्ये लिफ्ट बंद पडल्यानं 10 जण लिफ्टमध्ये 3 तास अडकून होते। अखेर लिफ्टचा दरवाजा तोडून या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली। अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील भाविकांवर एकानं रॉडनं हल्ला केला। या 4 जण जखमी झाले। हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे। अहमदाबादमध्ये 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली। रस्त्यावरील अपघाताच्या कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये घरात घुसून एका तरुणीला जबरदस्तीनं रंग लावण्यात आला। यावेळी विरोध केल्यानं तरुणीच्या कुटुंबालाही गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। बिहारच्या सुपौलमध्ये 2 दुचाकींची समोरासमोर धडक बसली। यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी गोळीबार केला। यात एकाचा मृत्यू झालाय, तर या गोळीबारामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहेत। मध्य प्रदेशच्या टीकमगढमध्ये तेलाच्या कारखान्याला आग लागली। या आगीत 3 कोटींचं नुकसान झालं। गुजरातच्या भरूच इथं भंगार गोदामाला आग लागली। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली। गुजरातच्या सुरतमध्ये कपडा गोदामासह 2 कंपन्यांना आग लागली, त्यामुळे एकच खळबळ माजली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण मोठं आर्थिक नुकसान झालंय। गुजरातच्या गिर सोमनाथ इथं वाघाचा बछडा विहिरीत पडला होता। दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत या बछड्याची सुटका केली।